वदने विधुं करतले सुरद्रुमं नयने सुधामधिमनश्रियञ्चयः निजसन्ततिं यतिवरेऽनुसन्दधन् मुदितो ननर्त सत्तरंगरिंखणैः। यहा म्हणजे जो समुद्र असा अर्थ. गुरूंच्या राघवेंद्र स्वामींच्या वदनामध्ये, विधुम म्हणजे चंद्राला, करतले म्हणजे तळहस्तांमध्ये, सुरद्रुमम म्हणजे कल्पवृक्षाला, नयने नेत्रामध्ये, सुधाम म्हणजे अमृताला, अधिमनः म्हणजे अधिमनामध्ये म्हणजेच हृदयामध्ये, श्रियम म्हणजे लक्ष्मीला आणि यतिवरे या यतिश्रेष्ठांमध्ये, निजसंततीम स्वतःच्या संततीला, अनुसंदधत म्हणजे अनुसंधान केले, जाणून घेतले, सहा तो समुद्र, तरंगरिंखणैहि आपल्या तरंगांच्या लाटांच्या रिंगणांनी, ननर्त म्हणजे नृत्य करणारा झाला, नृत्य केले. समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रामधून चंद्र, कल्पवृक्ष, अमृत, लक्ष्मी, अनेक रत्ने, कामधेनू इत्यादी उत्पन्न झाल्यामुळे या सर्वांना समुद्राची संततीच म्हणतात. यतिश्रेष्ठ असणारे हे राघवेंद्र स्वामी जे समुद्र दर्शनासाठी आलेले असता, समुद्राने गुरूंच्या राघवेंद्र स्वामींच्या मुखामध्ये चंद्राला म्हणजे चंद्रासारख्या शीतल मुखाला पाहिले. त्यांचे तळहात म्हणजे जणू काही कल्पवृक्षच, जो जे काही मागेल ते त्याला मिळेल असे सांगणारे हे तळहात म्हणजे समुद्राची संतती असणारे कल्पवृक्षच जणू. त्यांचे डोळे म्हणजे जणू काही अमृतच, आणि त्यांच्या हृदयामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास. अशा प्रकारे समुद्राने गुरूंच्या मुखामध्ये चंद्र, हस्तामध्ये कल्पवृक्ष, नयनामध्ये अमृत आणि मनामध्ये, हृदयामध्ये लक्ष्मी इत्यादी आपल्या संततीला जाणून अत्यंत आनंदित झालेला हा समुद्र वेगवेगळ्या तरंगांच्या वेगवेगळ्या रिंगणांनी नृत्य करू लागला.